श्री गणेशाय नमः. अजू आले का रे सगळे? हां हां. आनंदी आली दिसत नाहीत. भारतात गेले. हां हां, सुट्ट्या आहेत ना, बरोबर आहे, भारतात गेले. ठीक आहे ठीक आहे ठीक. ईशान्वी, ओजस, चुळबुळ करायचं नाही, गप बसून ऐकायचं. ठीक आहे. बघ मुनीश कसा गणपती बाप्पासारखं बसला, तशा प्रकारे ऐकायचं, चुळबुळ करायचं नाही. ठीक आहे. बघ आता तुम्हाला मी एक जंगलातील प्राण्याची गोष्ट सांगणार आहे. जंगलामध्ये पुष्कळ प्राणी असतात, माहीत आहे ना. जंगलामध्ये वाघ असतात, सिंह असतात, हत्ती असतात, हरण असतं, ससे असतात, माकड असतं, बरेच प्राणी असतात. मग तिथं काय होतं, एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक सिंह राहत होता आणि त्या जंगलामध्ये एका झाडावरती माकड पण राहायचं आणि तिथे एक कुत्रं पण होतं. त्या कुत्र्याची आणि त्या माकडाची मैत्री पण होती. ते कधी कधी एकत्र गप्पा मारत बसायचे. मग एक वेळेस काय झालं, त्या कुत्र्याला एक हाड दिसलं. जंगलामध्ये बरेच प्राणी मरून पडतात, त्याचे हाडं असतात. मग ते हाड आहे ना, ते चघळत बसलं कुत्रं. कुत्र्याला हाड फार प्रिय असतं, ते चघळत बसत असतं. मग असं ते कुत्रं हाड चघळत होतं. मग तितक्यात काय झालं की पुढून एक सिंह येत होता. सिंह येत असलेलं त्या कुत्र्याने पाहिलं. आता सिंह काय कुत्र्याची शिकार करतो. मग कुत्र्याला वाटलं आता आपली काही खैर नाही, आता सिंह आपली शिकार करणार. मग काय करावं. मग त्याने थोडा विचार केला. पळून गेला नाही तो, विचार केला. मग काय केला, सिंह पुढून येत होता ना, मग त्याने त्याच्याकडे पाठ केली. अशी पाठ करून बसला आणि ते हाड आहे चघळत बसला. सिंह येत होता, त्या कुत्र्याची पाठ त्या सिंहाकडे होती आणि तो हाड चघळत बसला होता. आणि तो मोठमोठ्याने म्हणू लागला की हे हाड किती चांगलं आहे, किती रुचकर आहे, मी सिंहाची शिकार केली, सिंहाचं हाड किती चांगलं आहे, असं तो मोठमोठ्यानं म्हणू लागला. एक वेळेस, दोन वेळेस सिंहाची मी शिकार केली, सिंहाचं हाड किती चांगलं आहे, किती रुचकर आहे, असं 2-3 वेळेस म्हणाला, म्हणजे सिंहाला ऐकू जावं. मग हे ऐकलं सिंहानं. आता काय, कुत्रे जे असतात, कधी कधी कुत्रे फार क्रूर असतात, हिंस्र असतात. 4-5 जर कुत्रे भेटले तर ते वाघाची पण शिकार करतात, सिंहाची पण शिकार करतात. सिंहाला माहीत होतं की बाबा समजा ह्याचे काही भाऊबंद जवळ असले तर ते माझी शिकार करतील. म्हणून सिंहाला काय वाटलं, आता आपण इथून पळून जाऊ. कुत्रे फार, जंगलातील कुत्रे फार क्रूर असतात, हिंस्र असतात, सिंहाची पण शिकार करतात. मग सिंह तिथून गेला पळून आणि कुठे, आपल्या गुफेत जाऊन बसला. मग हे काय, झाड होतं ना, झाडावरती एक माकड होतं. ते माकडाने पाहिले हे की हे कुत्रा आहे खोटं बोलला, हे काय सिंहाची, याने काही सिंहाची शिकार केली नव्हती, काही नाही, असंच हाड पडलेलं होतं. ते हाड आहे तो चघळत बसला होता. मग माकडाच्या मनामध्ये थोडा दुष्ट विचार आला की आपण सिंहाला जाऊन खरोखर सांगावं. सिंह हा जंगलाचा राजा आहे. सिंहाला खरं खरं सांगितलं तर तो मला शाबासकी देईल, मी त्याच्या गुड बुक्समध्ये राहील सिंहाच्या, असं माकडाने विचार केला. आणि थोडा दुष्ट विचार मनात आला. जरी मित्र होता कुत्र्याचा, तरीसुद्धा थोडा दुष्ट विचार आला आणि आपण सिंहाला जाऊन सांगावं, म्हणजे सिंहाची आपल्यावर कृपा होईल.
म्हणून तो सिंहाकडे गेला, गुफेत गेला. गेल्यानंतर तिथे त्यांनी सिंहाला नमस्कार केला. हे वनराज नमस्कार. मग सिंह म्हणाला, कसं काय आलास माकडा इकडे? मग त्याने सांगितलं, अहो ते जे कुत्रं होतं त्या कुत्र्याने काय सिंहाची शिकार केली नव्हती. तो असंच एखादी हाड होतं, तो चघळत बसला होता. तो खोटं बोलला, तुमच्यापासून वाचण्यासाठी तो खोटं बोलला. त्याने काय सिंहाची शिकार केली नाही. मग सिंह म्हणाला, असं का? बरं थांब म्हणे, आपण जाऊ आणि तिची शिकार करू. मग निघाले दोघंही, सिंह आणि माकड निघाले. मग सिंह का म्हणाला, हे बघ माझा वेग जास्त आहे, माकडा तुझा वेग कमी आहे, तू माझ्या पाठीवर बस. असं म्हणून सिंहानं माकडाला आपल्या पाठीवर घेतला आणि तो निघाला. जिथं कुत्रं होतं तिकडे निघाले. मग ते कुत्र्याने पाहिलं आणि की सिंह पण येत आहे आणि सिंहाच्या पाठीवर माकड बसलेलं आहे. त्यानं लगेच ओळखलं, त्याने आपल्या बुद्धीनं लगेच ओळखलं की या माकडाने काहीतरी चुगली केलेली आहे, माझ्या विरुद्ध काहीतरी सांगितलेलं आहे. आता हा सिंह मला खायला येणार, मला खाणार. मग आता काय करावं? मग तो थोडा विचार केला, मग आणि जोरजोरात म्हणू लागला. काय म्हणू लागला? अरे ह्या माकडाला मी पाठवून दिलं होतं, त्या सिंहाकडे जा, गोड गोड बोल आणि त्याला घेऊन ये, म्हणजे मी त्या सिंहाची शिकार करेन, तिला खाऊन टाकेन. त्या माकडाला असं सांगितलं होतं, माकड माझा मित्र आहे, त्याला सांगितलं होतं काही कर बाबा, त्या सिंहाला गोड गोड बोलून घेऊन ये, मी त्याला खाऊन टाकतो त्या सिंहाला. असं 2-3 वेळेस मोठमोठ्यानं म्हणाला. मग हे कोण ऐकलं? सिंहानं ऐकलं. अरे बापरे, हे काय खरं नाही म्हटलं. मग त्याने काय केलं, त्या सिंहाने त्या माकडाला तिथंच पटकलं आणि पळून गेला. आता काय आपलं खरं नाही आहे, हा जो कुत्रा आहे आपली शिकार करणार, हे जे बहुतेक मित्र भाऊबंद जवळ असतील हे सगळे मिळून मला मारतील, म्हणून सिंह तिथून पळून गेला. अशा प्रकारे ही गोष्ट संपलेली आहे. आता याच्यामध्ये 3-4 गोष्टी आपण शिकायला पाहिजे की कितीही मोठा प्रसंग आला, कठीण प्रसंग आला तर भ्यायचं नाही. तिथं आता शक्तीचा वापर करायचा नाही. कुत्र्यानं आपल्या शक्तीचा वापर केला नाही, तो पळून गेला नाही. त्याला माहीत होतं आपला जो वेग आहे तो फार कमी आहे, आपण जर पळून गेलो तर सिंह मला पकडेल आणि खाऊन टाकेल, म्हणून तो पळून गेला नाही. तिथं शक्तीचा वापर केला नाही त्याने काय केलं? बुद्धीचा वापर केला. आणि बुद्धीचा वापर करून तो म्हणाला की हे हाडं किती चांगली आहेत, सिंहाची मी शिकार केली, किती रुचकर आहेत, अशा प्रकारे तो म्हणू लागला. मग सिंह तिथून निघून गेला. आता माकड काय आहे? माकड जरी त्या कुत्र्याचा मित्र होता, परंतु माकडाच्या मनामध्ये लालच आली, थोडा वाईट विचार आला. त्या सिंह जो राजा आहे तिच्या गुड बुक्समध्ये राहावं, त्याला थोडी मस्करी करावी, त्याची मस्का मारावी, त्याला थोडं सहाय्य करावं, म्हणजे सिंहाची आपल्यावर कृपा होईल, हा हेतू ठेवून तो सिंहाकडे गेला आणि सिंहाला घेऊन आला. हे आणखीन मग ओळखलं, आता तर मोठं संकट आलं होतं कुत्र्यावरती. त्याने आणखीन बुद्धी वापरली आपली आणि तो म्हणाला की माझ्या मित्राला, कुत्रं म्हणाला, माझ्या मित्राला, माकडाला मी पाठवून दिलेलं आहे, सिंहाला काही गोड गोड बोल आणि घेऊन ये, म्हणजे मी शिकार करतो, परंतु इतका वेळ का झाला, असं तो 2-3 वेळेस मोठमोठ्यानं म्हणाला. म्हणजे यावेळेस पण त्याने काय केलं? आपली बुद्धी वापरली
अशा प्रकारे त्यांनी आपली सुटका करून घेतली. दुसरी गोष्ट कशी आहे याच्यामध्ये की मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखायला पाहिजे. जरी कुत्रा आणि माकड मित्र होते, परंतु त्या माकडाने कुत्र्याला धोका दिला हे ओळखायला पाहिजे. आपले पण बरेच मित्र असतात, पण खरे मित्र कोण आणि मित्राची बुरखा घेऊन पांघरून घेऊन कोण आपला शत्रू आहे हे तुम्ही प्रत्येकाने ओळखायला पाहिजे. शाळेमध्ये बरेच मित्र आहेत, तर हे पारखून घ्यायला पाहिजे आणि असे खोटे जे मित्र आहेत तिच्यापासून दूर राहायला पाहिजे. समजलं का? मग मित्राची पारख चांगली करायची. आणखीन एक आहे, आपण ज्यावेळेस कोणतंही कार्य करतो ते कार्य करत असताना आजूबाजूला पाहायचं की कोणी आपल्या विरुद्ध कार्य तर करत नाही ना. कुत्र्यानं पाहिलं होतं की माकड ज्यावेळेस माकडाने पाहिलं आणि माकड निघून गेलं, कुत्र्याने ओळखलं की हे माकड माझ्या विरुद्ध काम करीत आहे. अशा प्रकारे कोणतंही कार्य करत असताना हे ओळखायला पाहिजे की आजूबाजूचे जे लोक आहेत ते माझ्या विरुद्ध कारस्थान तर करत नाहीत ना. समजलं? ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कितीही कठीण परिस्थिती आली, धैर्य सोडायचं नाही. जिथं शक्तीचा वापर शक्ती कमी पडते त्यावेळेस युक्ती आणि बुद्धीचा वापर करायचा. खरे मित्र कोण आहेत याची ओळख करायची आणि मित्र म्हणून जे खोटे वागतात त्यांच्यापासून दूर राहायचं. आणि कोणतंही कार्य करत असताना आपण दक्ष राहायचं, सावध राहायचं. आजूबाजूला काय होत आहे, कोण आपल्या विरुद्ध कारस्थान करत आहे का याकडे लक्ष द्यायचं. समजलं? कराल ना हे ते? हां, बरं. जय सियाराम.